त्यानंतर चालू आहे पोळ्या करणं. बाबा येईल मदत. तुम्ही बघू शकता की आता वारही नाही तर जास्त सुटलंय. राहिलं इथलचं समजा धक्का लागला आपल्या पारीचा, ह्या पारीचा जरी इथे धक्का लागला ती सगळं खाली पडतं. तर मग मित्रांनो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जरा इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आपण जे चॅनल घेत चॅनलचा आज पहिला दिवस आहे तरी चालू आहे चहा प्यानं मी आणून दिलता तो. तर मग मित्रांनो आपण चाललो होतो ह्या संत्र्याच्या बागेमधून. तुम्ही बघू शकता की हे संत्र्याचं बाग. मग मित्रांनो आपण आता आपल्या इथं कामाला इथं आलोय आपण आणि आपलं इथं काय चालू आहे माहिती तुम्हाला की लाकडं ढोकायचं काम चालू. तुम्हाला सांगायचं म्हणजे की सकाळ सकाळचं जे वातावरण आहे ते एकदा तुम्ही बघून घ्या. सूर्यदेवता जे ते भरपूर इथे छान. तर मित्रांनो इथं आपलं काम चालू आहे आणि माझ्यापुढं तुम्ही बघू शकता की आता इथे तिकडे एक घर आहे, इकडे डीपी पण आहे आणि इकडे पण एक विहीर आहे. आणि मित्रांनो सूर्यदेवता जे आहेत ते आता थोडे वर इथं आलेले आहेत. जे आपलं काम चालू आहे आता तुम्ही बघू शकता की हे जे आहे ना सगळं समजा ही माती, आता याला जर समजा धक्का लागला आपल्या पारीचा, ह्या पारीचा जरी इथे धक्का लागला ती सगळं खाली पडतंय आणि मग इथे आपल्याला उशीर होतो हे काढायला सगळं. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की तिचं आपलं खड्डं करणं चालू आहे, त्याच्यामध्ये माती पडली. मित्रांनो एकदा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्ही की इथलची जी माती होती ना इथलची सगळी आत पडलेली. आणि मित्रांनो आता ही डबल माती जर आत पडली तर डबल आपली ते बेजाऱ्या जास्त होणार आहे. ही एकदा काढून घेऊ आपण सगळी हे बघूया आता त्यात पडते का नाही तर, कारण की मित्रांनो यातले बेजाऱ्या हो राहिल्यात. चला बघूया. मित्रांनो जे नव्हतं व्हायला पाहिजे ते झालंय आणि तुम्ही बघू शकता की आपलं जे इथं खड्डं चालू होतं ते इथं सगळे हे पडलेलं आहे. लाकडं लावायचे राहिलेत आणि ऊन पण खूप जास्त झालं आहे कारण की आता सूर्योदय भरपूर वर आलेले आहेत. आणि बघूया की मित्रांनो भेटूया नंतर. आणि तुम्ही बघू शकता की हे खड्डे आहेत ना हे किती मोठं झालं त्या आपले त्यात पूर्ण माती पडली होती. तर चला एकदा यायला की मित्रांनो आता आपलं जे काम आहे ना ते थोडं इथं संपत आलेलं आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही की आपण कसे इथं मार्किंग करेल आहे. हे चोपली दिसते ना याच्याबरोबर मदत करत आहे आणि माझं इथं काम संपत आलेलं आहे. आणि 3 लाकडं राहिलेत सगळे रावायचे. आणि आता बघू शकता डबल आता ढाकाखाली गेली. गोष्ट म्हणजे की पाणी आमच्या इकडे चालू झालेलं आहे, म्हणजे की आभाळ बघू शकता तुम्ही की येण्याची वाट आता चालूच झालेली. मी आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. मित्रांनो बघू शकता तुम्ही की किती इथं मस्त पाणी आता चालू होणार आहे. तर चला मग याचा एकदा आनंद घेऊया पूर्णपणे. तर मग मित्रांनो हा जो आनंद आहे ना हा मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे. आणि मग बाबा जे आहेत ना ते खूप तापलेत कारण की त्यांचं मलाच कळत नाही आहे काहून तापलेत. तर त्यांना जाऊ द्या. हे बघा तुम्ही की वारं पण सुटले आणि आभाळ पण आले. तर आभाळाचा पण आनंद एक घेऊया आणि पाण्याचा पण आनंद घेऊया. मग आपल्याला करायची शेती चालू आहे. चुलीवर पोळ्या हे बघू शकता. हे तेल लावणं चालू आहे आमच्या पोळीला आणि हे टाकायची या चुलीवरच्या ह्या तव्यावर. मित्रांनो इथं खूप भरपूर अंधार आहे आणि लाईन बघू शकता तुम्ही लाईन नाही आहे, म्हणजे की वारवादून सुटले की लाईन जाते. तुम्हाला मी पूर्ण अपडेट देता येतो. मग मित्रांनो आभाळ आहे ना आता आमच्या डोक्यावर पूर्णपणे इथं आलेलं आहे आणि आमच्या घराचे सगळी मंडळी एका ठिकाणी आम्ही इथं बसले आहेत. म्हणजे की तुम्ही बघू शकता की एका ठिकाणी सगळी, म्हणजे की घर पण तुम्ही बघू शकता की आमचे कमरे काहीच नाही आहे, सगळं एक घर आहे. म्हणजे की सगळं इथं एका ठिकाणी मी इथं झोपतो. तर मग मित्रांनो मी आता इथं उभा आहे आमच्या पत्रामध्ये, म्हणजे की इथं ही पार्किंग आहे मित्रांनो गाड्यांची. हे बघू शकता ही आपली गाडी आहे आणि एक सायकल आपलीच आहे. आणि हे बघू शकता की आभाळ इकून कसं आलं इथं. आणि हे पहिला पाऊस आहे मित्रांनो. जर तुम्ही बघत असाल ना तर तुम्ही खूप भाग्यशाली आहे की तुम्ही पहिला पाऊस पाहून राहील. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण इथं सायकल आणि मोटरसायकल आपली लावून दिलेली आहे कारण की ती इथं भिजू नये म्हणून. तर चला मग आपल्याला जायचं आहे आता घराकडे. आपण चाललो आहे आता इथून घरी. इथं बघू शकता इथे ट्रॅक्टर पण आहे आणि ते आपले डॉगीज बांधून टाकले काय आणू मित्रांनो. नाही मित्रांनो त्याला बांधलेलं नाही आहे, तो आता दूध पिऊन राहिला आहे. दूध बघू शकता इथे किती मोठं आहे. इतका पाणी आला आणि इतका पाणी आला की तुम्हाला सांगू शकत नाही मी. बघू शकता तुम्ही की हे जे दिसतं डवळं तर आता हा पाणी ना हा पूर्ण पाणी आहे. आणि ह्या अलीकडे आला ना मी तुम्हाला दाखवतो की किती पाणी येऊन राहिलेलं आहे. तर चला मग वाट बघूया की इथं कधी येतो तो. तुम्ही बघू शकता की आता वारंही नाही तर जास्त सुटलं आहे आणि पाणी जो आहे ना तो पलीकडे गेला आहे. वारं बघू शकता तुम्ही की किती सुटेले आणि जे खालचे जे मुंग्या गिंग्या आहेत ना सगळ्या अशा उडून चालल्यात. तर मग मित्रांनो पाणी इकडं नाही तिकडं मरणाचं पाणी चालू आहे मित्रांनो. ते बघू शकता तुम्ही तिकडं आणि इकडे बघू शकता इकडून बी पाणी आता आलेलं आहे आणि आपल्याला पाण्याचा आनंद घ्यायचा आहे आणि तुम्हाला बी द्यायचा आहे. तर चला मी बघूया की पाणी इकडं कधी येतो येतं. त्याने ते चालू आहे पोळ्या करणं. बाबा आईल मदत करतात ना. कुठून पाण्याचा आवक जो आहे ना ते वाढला आहे. तुम्ही बघू शकता वारं बी वाढलं आहे आणि पाणी बी वाढलं आहे. हा तुमच्या बी आणि माझ्या बी लाईफमधला पहिला पाणी लाईफमधला नाही मित्रांनो. ह्या उन्हाळ्यातला पहिला पाणी म्हणजे दुष्काळ पडणार होता पण हा पहिला पाणी तुम्ही बघू शकता की किती जोरामध्ये इथं आलेला आहे. आणि तिथं चालू आहे पोळ्या करणं. त्याचं तुम्हाला दाखवलंच होत्या. हे बघू शकता वारं किती सुटले तर आणि या वाऱ्यामध्ये मित्रांनो खूप इथं नुकसान आपलं पाहायला भेटतं आहे.
तर चला मग ह्या पाण्याचा तुम्ही घ्या आनंद. हुवादार पाणी जो आहे ना तो इथं चालू झालेला आहे. ए लुसे आहे का भिजा लागली व. आवाज नाही कुठे लय हवा आहे. पाणी बी लय चालू आहे ना हवा बी लय. पाण्याचा वेग हा प्रचंड प्रमाणे वाढलेला आहे आणि वाहून पाणी इथं झालेला आहे, जो की कधी मॅम आपल्या आयुष्यात पण कधी पाहिला नव्हता.